आता आहे ना हा पसारा मला बाहेरच फेकून द्यावा असं वाटतोय। त्या अगोदर आपण साहेबांचा टिफिन करून घेऊ। तर मी इथं भाजीला भेंडी बनवणार आहे। भेंडी तर थोडी होती, ती जास्तीची कशी करायची थोडीशी डोक्यात आयडिया आली, म्हणून इथं मी 2 कांदे घेतले, ते चांगले फ्राय करून घेतले। हिरवी मिरची, अद्रक, लसूण फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर भेंडी स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतली आणि मिठामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतली। आता जे टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, 2 कांदे जे फ्राय केलेलं होतं त्याची चांगली पेस्ट बनवून घेतली। त्याच्यानंतर इकडं कढई तापायला ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, जिरे टाकले आणि छानपैकी ही जी ग्रेव्ही बनवलेली होती म्हणजे पेस्ट बनवलेली होती ती चांगली फ्राय करून घेतली। त्याच्यानंतर तेजपान आहे 2-3 स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर हे पण फ्राय केले। त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ आणि थोडीशी हळद हे पण टाकून चांगलं फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर कट केलेली भेंडी होती फ्राय केलेली ती पण टाकली, चांगली फ्राय करून घेतली 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर मी इथं थोडंसं 1 ग्लासभर पाणी टाकलं। आता पाणी टाकल्याच्या नंतर याच्यात शेंगदाण्याचं कूट तुम्हाला टाकायचा तुम्ही टाकू शकता, परंतु मला काही गरज वाटली नाही त्याच्यामुळे मी नाही टाकला। छानपैकी इथं आपली तयार झालेली आहे मसाला भेंडी। त्याच्यानंतर साहेब गेल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम मी इथं आज बेडरूम आवरायला घेतलेलं आहे दिवाळीसाठी। भांडे, किचन वाटा आणि आपलं जे कपडे वगैरे आहे ते धुणं झालं। त्याच्यानंतर मी इथं बेडरूम आवरायला घेतलं। तुम्ही बघू शकता एवढा पसारा करून ठेवलेला आहे यांचा समर्थचा आणि स्वातीचा। हेच सगळं वया, पुस्तकं, कपडे वगैरे आहे। म्हटलं चला आज बेडरूम पासूनच सुरुवात करू। तर मी इथं चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर पटपट हे जे बेडरूम मधलं साहित्य आहे ते पटपट बाहेर अगोदर फेकलं, कारण ज्यावेळेस आपण मोकळं करतो ना त्याच वेळेस आपल्याला जाळे वगैरे काढायला, स्वच्छ पुसायला पटपट म्हणजे एकदम सोपं जातं। तर मी हे सामान पटपट काढून घेतलं, बाहेर टाकलं आणि त्याच्यानंतर कपाटावरचं माळा वगैरे झटकून घेतल्या, माळा पुसून घेतल्या। जे आपले बकेटी, टप बिनकामाच्या ठेवल्या होत्या त्या स्वच्छ धुवून वाळू घातल्या। त्याच्यानंतर मला जाम भूक लागली होती म्हणून मी इथं जेवायला घेतलं। तर आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।